विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील विविध पाठांचं आणि कवितांचं आपण यावर्षी स्कूल फ्रॉम होम या उपक्रमाच्या माध्यमातून अध्ययन करत आहोत। आणि आज आपण 6वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 6व्या पाठाचं अध्ययन करणार आहोत। पाठाचं शीर्षक आहे पण थोडा उशीर झाला। विद्यार्थी मित्रांनो आपण पाठाच्या लेखकांचा थोडक्यात परिचय पाहू। लेखक संदीप हरी नाझरे यांचा जन्म 1984 सालचा। चारोळी, कविता, कथा, अनुभव कथन, लेख, ललित लेख इत्यादींचं लेखन संदीप हरी नाझरे यांनी केलेले आहे। वज्रमुठ हा त्यांचा कविता संग्रह खूप प्रसिद्ध आहे। विविध नियतकालिकांमधून त्यांचं साहित्य प्रकाशित झालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो नियतकालिक म्हणजे काय यापूर्वी तुम्हाला सांगितले। आपल्या तिसरा जो गृहपाठ होता आपला त्या गृहपाठामध्ये मी तुम्हाला दिलं होतं दररोज प्रकाशित होणारे दैनिक, दर 7 दिवसांनी प्रकाशित होणारे साप्ताहिक, 15 दिवसांनी प्रकाशित होणारे पाक्षिक, दर महिन्याला प्रकाशित होणारे मासिक, दर 3 महिन्यांनी प्रकाशित होणारे त्रैमासिक, दर 6 महिन्यांनी प्रकाशित होणारे षण्मासिक आणि वर्षाला एक वेळा म्हणजे वर्षाला एकदा प्रकाशित होणारे वार्षिक। तसं विशिष्ट कालावधीनंतर प्रकाशित होणारे म्हणजे ज्याला कालमर्यादा नाही। एखादा अंक कधी 3 महिन्यांनी प्रकाशित होतो, कधी 4 महिन्यांनी प्रकाशित होतो, कधी 6 महिन्यांनी प्रकाशित होतो। म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर प्रकाशित होणारा अंक म्हणजे नियतकालिक। अशा नियतकालिकांमधून लेखक संदीप हरी नाझरे यांनी लेखन केलेलं आहे। जो पाठ आज आपण पाहणार आहोत तो पाठ कारगिल सारख्या धगधगत्या तणावपूर्ण सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा तरुण आपल्या आजारी आईला भेटण्याच्या ओढीने घरी पोहोचतो, पण त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते। सैनिकांच्या मनातील देशप्रेम व आईबद्दलची ओढ असा भावविभोर करणारा प्रसंग या पाठात लेखकाने चित्रित केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो या पाठाचे 2 भागामध्ये आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्यातला पहिला भाग आज आपण पाहणार आहोत आणि जो भाग आज आपण पाहणार आहोत त्याचं प्रकट वाचन सुरुवातीला मी करतोय। त्यानंतर आपण पाठातील काही नवीन शब्द पाहू आणि नंतर पाठाचा आशय। तर सर्वांनी आपल्या पुस्तकामध्ये पाहायचे कारगिल काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण। या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम। अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा। पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून उरणार नाही तो जवान कसला। इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेणा तेवढाच उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी। उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात। जमीन अशी दिसतच नाही, जणू वसुदेने हिरवागार शालू परिधान केला आहे। असा रमणीय निसर्ग आमचे मन उल्हासित करायचा। मार्च महिन्याचे दिवस होते। बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे। पोस्टमन आला की अक्षरशः इथं झोंबड उडे, सगळे बटालियन त्याच्यावर तुटून पडे। आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकांचं मन चंद्रमण्यासारखं बाजून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही। एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो। बायकोनं पाठवलेले अंतर्देशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो। पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं। पत्रात काही लिहिलेलं नसलं तरी ते बोलकं पत्र बराच वेळ मी वाचत बसलो होतो। इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले 8-10 दिवस जायचे। गावाकडे गेल्यावर पाहुण्या रावळ्यांकडे जाणं येणं आलंच। त्यातच बहिणींचे रक्षाबंधन, भाऊबीज, त्यांच्या गावी जाऊन साजरी करणं हे सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगवायचा हेच उमगायचं नाही। तसं कारगिल सारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं। पत्नीची कधीच तक्रार नसायची। मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती। तर विद्यार्थी मित्रांनो एवढा भाग आज आपण पाहणार आहोत। पाठाचा आशय पाहण्यापूर्वी या पाठातील काही नवीन शब्द आपण पाहू। तर पहा पाठ क्रमांक 6 पण थोडा उशीर झाला। पाठाचे लेखक आहेत संदीप हरी नाझरे। पाठातील नवीन शब्द पहा
या पाठात काही नवीन शब्द आलेले, तसे बरेचसे शब्द आहेत. काही शब्द आपण पाठाचा आशय चालू असताना तुम्हाला त्याचा अर्थ स्पष्टीकरण करू. काही ढोबळ मानानं, काही ठळक काही शब्द आपण या ठिकाणी पाहूया. पहिला शब्द आहे दुर्गम. दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण. दुसरा शब्द आहे धगधगणारी. धगधगणारी म्हणजे पेटत असलेली. पुढचा शब्द आहे वसुधा. वसुधा म्हणजे पृथ्वी, भूमी, धरा. पुढचा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो रमणीय. रमणीय या शब्दाचा अर्थ आहे सुंदर. पुढचा या पाठात आलेला शब्द आहे अंतरंग. अंतरंग म्हणजे मन. पुढचा या पाठात आलेला शब्द आहे व्रण. व्रण म्हणजे जखमेची खून. खून बाणाचं नाही विद्यार्थी मित्रांनो, इथे नळाचं न नाही. नळाचं न आल्यावर अर्थच बदलतो, खून तो वेगळा. जखमेची खून, जखमेचा व्रण. पुढचा शब्द आहे विपरीत. विपरीत म्हणजे वाईट. अशा प्रकारचे शब्द आणि त्यांचे अर्थ आपण पाहिले. या पाठामध्ये काही वाक्प्रचार आलेले, त्यांचे अर्थ आपण पाहू. काही वाक्प्रचार या ठिकाणी मी दिलेले. पहिला वाक्प्रचार आहे झुंबड उडणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एकच गर्दी होणे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा वाक्प्रचार आहे परिधान करणे. परिधान करणे म्हणजे अंगात घालणे. पुढचा वाक्प्रचार आहे पुरून उरणे. पुरून उरणे म्हणजे परिस्थितीवर मात करणे. आणि शेवटचा वाक्प्रचार आहे तुटून पडणे. तुटून पडणे म्हणजे धावून जाणे. अशा प्रकारचे शब्दार्थ आणि वाक्प्रचार आपण पाहिलेले. आपण पाठाचा पहिला भाग आज पाहू. विद्यार्थी मित्रांनो, कारगिल हे नाव तुम्ही आता बऱ्याच वेळा ऐकले. 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्ध झालं ते युद्ध कारगिल युद्ध म्हणून ओळखले जातं, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या युद्धाच्या अनेक कथा, गोष्टी, माहिती अनेक वर्तमानपत्रांमधून, टीव्हीच्या माध्यमातून, शाळेत झालेल्या विविध कार्यक्रमामधून तुमच्यापर्यंत ही माहिती आलेली आहे. कारगिल हे आपल्या भारताच्या काश्मीरच्या सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर असं हवामानाचं दुर्गम प्रदेशातील ठिकाण. दुर्गम प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी, ज्या प्रदेशामध्ये जाणं कठीण आहे असा दुर्गम भाग. बघा, दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण. अशा या दुर्गम प्रदेशाच्या ठिकाणी सेवा बजावणं हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड असं अवघड काम आहे. तिथं वातावरण कसं आहे कारगिलचं? अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा. आता धगधगणारी काय म्हटलंय? इथं धगधगणारी शब्द आलेला आहे. पेटत असलेली, धगधगणारी सीमा, पेटत असलेली, तणावपूर्ण सीमा. का म्हटले? धगधगणारी आणि तणावपूर्ण हे शब्द प्रयोग लेखकाने इथं जाणीवपूर्वक का वापरले? म्हणजे कारगिल हे असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी शत्रू केव्हा हल्ला करील हे सांगताच येत नाही. म्हणून त्या ठिकाणी सेवा बजावणारे जे आपले शूर जवान आहेत, सैनिक आहेत, त्यांना सतत जागरूक राहावं लागतं. म्हणून इथली सीमा, हद्द ही तणावपूर्ण आहे, धगधगणारी असा उल्लेख आलेला आहे. पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही, प्रतिकूल म्हणजे अनुकूल नसलेली, अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून उरणार नाही तो जवान कसला. म्हणजे अशा कठीण वातावरणामध्ये आपल्या भारताचे शूर सैनिक सदैव खडा पहारा देत आहेत आणि शत्रूशी दोन हात करतात. इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेणं आहे तेवढा उन्हाळा सुखावं आणि आल्हाददायी आहे. उन्हाळा जीव घेणं नाही. आपल्याकडे उलट आहे. आपल्याकडे उन्हाळा आपल्याला असह्य होतो, ऊन सहन होत नाही. पण तिकडे पावसाळा आणि हिवाळा आहे, कारण तिथं बर्फ पडत असल्यामुळे हिवाळा अतिशय कठीण जीव घेणं. म्हणजे उणे तापमान, वजा तापमान असतं, टेम्परेचर कमी असतं, म्हणून अतिशय थंडी आणि त्यात बर्फ पडतोय. आणि अशा परिस्थितीत आपल्या देशाचे शूर सैनिक शत्रूशी दोन हात करतायत. लक्षात ठेवा, शत्रूचा मुकाबला करतात. पण तिथला उन्हाळा आल्हाददायी का म्हटलंय? त्याचं कारण असं, हिमालयामध्ये जो बर्फ पडतो तो बर्फ उन्हाळ्यामध्ये काय होतो? वितळतो. आणि हा बर्फ वितळल्यामुळं त्याचं पाणी असं ओघळत येतं आणि त्या पाण्यामुळं त्या पर्वतावर जे काही लहान लहान झुडूप हिरवेगार होतात, झाडं हिरवेगार होतात, सगळी
कडे हिरवगार गवत उगवतं आणि हिरवीगार झाडी, सगळं हिरवगार वातावरण. म्हणजे तिथल्या पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात. जमीन अशी दिसतच नाही. असं वाटतं की जणू वसुदेने हिरवागार शालू परिधान केलेला आहे. जसं विद्यार्थी मित्रांनो, एखादी नववधू शालू परिधान करून सुंदर अशी दिसते, तसं तो हिमालय पर्वत, तिथल्या पर्वतरांगा त्या उन्हाळ्यामध्ये पडलेल्या त्या बर्फाच्या वितळलेल्या पाण्यामुळे हिरवीगार जी तिथली झाडी वनस्पती सगळी झाली, त्या हिरव्या कंच रंगाने नटून जाते. आणि असं वाटतं की जणू वसुदेने, वसुधा म्हणजे पृथ्वी, या पृथ्वीनं जणू हिरवा शालू परिधान केलेला आहे असं भासतं, असं भास होतो, असं दिसतं. म्हणून असा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे. असा रमणीय निसर्ग, रमणीय का म्हटलंय? मनाला रममान करणारा, मनाला मोहून टाकणारा असा रमणीय निसर्ग आमचं मन उल्हासित करायचा असं लेखक म्हणतात. आमचं म्हणजे जवानांचं. संदीप हरी नाझरे यांनी स्वतः त्यांच्या जीवनामध्ये आलेले काही प्रसंग या पाठाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेले आहेत. संदीप हरी नाझरे हे स्वतः भारताच्या देशसेवेसाठी कारगिलमध्ये जिथं होते, सैन्यामध्ये सेवेला होते, आणि त्यांच्या जीवनामध्ये आलेले प्रसंग या ठिकाणी पाठाच्या माध्यमातून आपल्यासमोर त्यांनी मांडलेले आहेत. त्यांनी एक आठवण सांगितली. मार्च महिन्याचे दिवस होते आणि बटालियन कशाला म्हणतात? सैन्यामध्ये ज्या सैनिकांच्या विविध तुकड्या असतात ती बटालियन. तर बटालियनमध्ये 8-15 दिवसाला पोस्टमन यायचा, दर 8-15 दिवसाला, आणि गावाकडचे जे आपल्या नातेवाईकांनी पाठवलेले पत्र तो घेऊन यायचा. पोस्टमन आला की अक्षरशः झुंबड उडायची. झुंबड उडणे म्हणजे एकच गर्दी होणे. तर पोस्टमनच्या जवळ एकच गर्दी व्हायची, सगळ्या सैनिकांची, जवानांची, सगळी बटालियन, सगळी सैनिकांची तुकडी त्याच्या अंगावर तुटून पडायची, आमचं पत्र आलं का विचारायला. आणि आपल्याला आलेले पत्र वाचताना या पोलादी छातीच्या सैनिकांचं मन सुद्धा चंद्रमण्यासारखं पाजरून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही असं लेखकांनी म्हटलंय. अहो, सैनिक हे माणूसच आहेत शेवटी. त्यांना मन आहे, त्यांना त्या गावाकडे त्यांचे नातेवाईक आहेत, आई वडील आहेत, मुलं आहेत, आपले बायका मुलं आहेत, या सगळ्यांची आठवण त्यांना येते. आणि पोलादी छाती असलेले सैनिक पण आपल्या नातेवाईकांचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या पत्नीची, आपल्या मुलाची खुशाली पत्रामध्ये वाचताना त्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाजरायचं. त्यांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा यायच्या. कधी त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे, कधी आनंद व्हायचा, कधी दुःख व्हायचं ते समजायचं नाही. पत्र वाचताना त्यांना एक वेगळा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा. आणि पत्र आल्यानंतर एकमेकाचे पत्र वाचणं झाल्यावर ते सैनिक पुन्हा त्याच्या एकमेकाची खुशाली विचारायचे. एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची. काय तुझ्या गावाकडचं काय? माझ्या गावाकडं फार चांगलं चाललंय, खुशाली कळली, तुझं काय सांग? आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा द्यायचे आणि पुन्हा नव्या जोशाने कामावर पुन्हा उभा राहायचो, पुन्हाच सेवेला हजर. संदीप हरी नाझरे यांना आज पत्र आलं होतं. त्यांच्या पत्नीचंच पत्र होतं. बायकोनं पाठवलेले अंतर्देशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो असं लेखकाने म्हटलंय. बंकर कशाला म्हणतात? बंकर सैनिक ज्या ठिकाणी असतात, त्यांची तुकडी ज्या ठिकाणी असते तिथं जमिनीमध्ये असे काही खड्डे पाडलेले असतात. त्या खड्ड्यांमध्ये म्हणजे थोडक्यात सैनिकांना लपण्यासाठी म्हणा किंवा सैनिक दिसू नयेत सहजासहजी अशी जागा तयार केलेली असते बंकर. आणि तिथून मग ते लढाई करतात. त्या बंकरमध्येच त्यांचा वावर असतो जास्त. त्या बंकरकडे वळलो असं लेखक म्हणतायत पत्र घेऊन. पत्रावर बायकोच्या आसवांच्या सुकलेल्या ढगांशिवाय काहीच लिहिलेलं दिसत नव्हतं. कारण ज्यावेळी पत्नीने पत्र लिहिलं, ते पत्र लिहिल्यानंतर जी पत्नी जी रडली होती, त्या रडल्यानंतर तिच्या आसवांचे थेंब त्या शाईवर पडले, त्यामुळे शाई पांगली होती. त्यामुळं काय लिहिले ते दिसत नव्हतं. पण तरी लेखक म्हणतात हे काही लिहिलेलं नव्हतं, तरी ते बोलकं पत्र मी बराच वेळ वाचत होतो. आता बोलकं का म्हटलंय? कारण पत्नीने पत्र लिहिल्यानंतर आपल्या पत्नीचे अश्रूंचे थेंब त्या पत्रावर पडले. त्यावरूनच सगळं लक्षात आलं की गावाकडे काहीतरी विपरीत घडलंय, खुशाली नाहीये, काहीतरी विपरीत घडलेलं आहे, काहीतरी अवघड परिस्थिती आहे असं लेखकाला जाणवलं. म्हणून लेखक तसं म्हणतायत की हे बोलकं पत्र मी बराच वेळ वाचत होतो.
लेखक म्हणतात इथून लगेच निघायचं आणि गावाकडे जाणं फार अवघड होतं, कारण गावाकडे जाणं म्हणजे 8 दिवस लागायचे, कारण कारगिल हे अतिशय दुर्गम ठिकाण आणि कारगिलहून तो डोंगर उतरायचा 1 दिवस तिथे लागणार, त्या जंगलाचा रस्ता पाऊलवाटेने पुन्हा रस्त्यावर यायचं, रस्त्यावर वाहनाची वाट बघायची, वाहन भेटल्यानंतर वाहनाने मोठ्या शहरात काश्मीरच्या श्रीनगरला वगैरे पोहोचायचं, त्या शहरातून रेल्वे किंवा विमान पकडायचं, तिथून दिल्लीला यायचं, दिल्लीहून रेल्वे किंवा विमानाने आपल्या महाराष्ट्रात किंवा ज्या राज्यात त्या सैनिकाला जायचंय त्या मोठ्या शहरात जायचं, त्या मोठ्या शहरातून बसने आपल्या जिल्ह्यात जायचं, आपल्या जिल्ह्याच्या शहरातून मग आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जायचं, आपल्या तालुक्यातून छोटे खेडेगाव आहे तिथं जायचं, ते खेडेगाव जर आतमध्ये असेल दुर्गम ठिकाण असेल तर पुन्हा पायी प्रवास हे सैनिकांना करावं लागतं, म्हणून 8 दिवस लागतात प्रवासाला. तर गावाकडे जायचं म्हणजे 8 दिवस जायचे. गावाकडे गेल्यावर पाहुण्या रावळ्यांकडे जाणं येणं केव्हाही सैनिक असं म्हणतात, संदीप हरी नाजरे स्वतःचे अनुभव इथं सांगतायत, ते म्हणतात गावाकडे गेलो की सगळ्या पाहुण्या रावळ्यांकडे जावं लागायचं, बहिणीकडे, आत्याकडे, मामांकडे, सासरवाडीला, भावांकडे, काकांकडे, सगळ्यांकडे जावं लागायचं, सगळ्या नातेवाईकांकडे. प्रत्येकाला वाटायचं आमच्याकडे त्यांनी यावं, कारण खूप दिवसांनी सुट्टी मिळते आणि खूप दिवसांनी आल्यामुळे प्रत्येकाला वाटायचं आम्हाला भेटायला यावं. आणि गावाकडे गेलं की केव्हा वर्षातून एकदा सुट्टी मिळायची, मग जेव्हा गेलो तेव्हाच भाऊबीज आणि रक्षाबंधन, बहिणीचे रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरा करायचं, बहिणीकडे जाऊन राहायचं. हे प्रत्येक सैनिकाला असं करावंच लागतं, कारण त्यांना नेहमी सुट्टी मिळत नाही, सारखं सुट्टी मिळत नाही, वर्षातून एखादी सुट्टी मिळते. वर्षातून एकदाच आल्यानंतर गावाकडे प्रत्येकाला असं वाटतं की आमच्याकडे यावं. हे सगळं करता करता प्रतीचा दिवस कधी ओवायचा हेच उमगायचं नाही. तसं कारगिल सारख्या दुर्गम ठिकाणी कोणतेही सैनिक आपलं कुटुंब घेऊन जात नाही, तिथं कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य होत नाही. पण संदीप हरी नाजरे यांनी असं म्हटलंय, पत्नीची कधीच माझ्या तक्रार नसायची की आम्हाला तुम्ही तिकडे नेलं नाही म्हणून. उलट मी बजावत असलेल्या देशसेवेची माझ्या पत्नीला जाणीव होती, असं संदीप हरी नाजरे यांनी या ठिकाणी म्हटलंय की मी जे काम करत होतो देशसेवेचं, त्या देशसेवेच्या कार्याची जाणीव माझ्या पत्नीला होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशासाठी कार्य करणाऱ्या, लढणाऱ्या प्रत्येक शूर सैनिकांची जाणीव आपल्यालाही असायला हवी. या पाठाचा हा पहिला भाग या ठिकाणी आपण थांबवत आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.